नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आपण आपलं शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम केलं जातं, अशा पाकिस्तानवर आपण आक्रमण केलं होतं आणि एक जोरदार प्रहार आपण पाकिस्तानवर केला. त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले आणि एक प्रकारे आपली ताकद जी आहे ही आपण दाखवून दिली होती. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा एक निश्चितपणे गौरवाचा असा आपल्या दृष्टीने टप्पा होता. तर या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये जे काही घडलेले ऑपरेशन सिंदूर मधले त्यातले वेगवेगळे पैलू जे आहेत ते त्यांनी उलगडून या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवलेले आहेत. आणि ते पुस्तक जे आहे त्या विषयी आपण आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तर ते पुस्तक आहे ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तान चीन बरोबर भारतीयांचं दीर्घकालीन युद्ध आणि त्याचबरोबर बदलता भारत आणि संयमातून सडेतोड, भारताने दिलेलं उत्तर. तर असा त्याचा मथळा किंवा टायटल आहे पुस्तकाचं. आणि त्यातून हे सगळे पैलू जे आहेत ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेला आहे. तर त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया आणि त्यांची काय नेमकी या संदर्भातली भूमिका आहे जाणून घेऊया. महाजन सर, आपलं स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न मला असं विचारायचं की ते टायटल तुम्ही त्याच्यात दिलेलं आहे पुस्तकाचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेशन सिंदूर हे एक दीर्घकालीन युद्ध आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. अर्थात तेव्हा नरेंद्र मोदींनी सुद्धा म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाही, तर ते सुरूच राहणार आहे. तर तुमची काय भूमिका आहे याबद्दल? असं आहे, ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं होतं, कारण ज्यावेळेला 34 भारतीय पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मारले गेले आणि अनेक महिलांचा सिंदूर हा पुसला गेला, तर त्याचा बदला घेण्याकरता आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला केला, त्यांचं भयंकर नुकसान केलं, प्लस त्यांचे जे हवाई अड्डे वगैरे होते त्याचं नुकसान केलं. तर ऑपरेशन सिंदूर हे त्याला दिलेलं एक नाव आहे. परंतु ऑपरेशन सिंदूर हे ऍक्च्युली पाकिस्तान बरोबर चाललेल्या युद्धाचा एक भाग आहे. म्हणजे याच्या आधी आपण गेले 77 वर्ष पाकिस्तानशी 4 युद्ध लढलेलो आहे. त्यानंतर पाकिस्तानने मोठा दहशतवाद सुरू केला, त्याला ऑपरेशन काराकोरम म्हटलं जातं. खालिस्तानी दहशतवाद, काश्मीरमधला दहशतवाद, बाकीच्या भारतातला दहशतवाद वगैरे. आणि तो दहशतवाद नंतर 2014 मध्ये त्याचं प्रमाण कमी झालं आणि मग दहशतवादाची कृत्य ही फक्त काश्मीरपुरती मर्यादित होती आणि ती सुद्धा कमी प्रमाणात होत होती. तर हे म्हणजे काश्मीर हे बॅकग्राऊंड आहे आणि पाकिस्तानची युद्ध हे आपलं एक बॅकग्राऊंड आहे. परंतु अनेकांना वाटतं की हे ऑपरेशन सिंदूर हे फक्त पाकिस्तानच्या विरोधात होतं. तसं नाही. हे होतं पाकिस्तानच्या विरोधात तर होतंच, परंतु पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या विरोधात पण होतं. कारण चीनची ताकद प्रचंड आहे, आर्थिक ताकद. त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये शस्त्रांची मदत केली, अम्युनिशनची मदत केली, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाची मदत केली, ज्याच्याविषयी आपण नंतर बोलू शकतो. आणि त्यांनी सगळ्या प्रकारची पाकिस्तानला मदत केली. याच्याशिवाय पाकिस्तानला मदत करणारी अनेक राष्ट्र आहेत. उदाहरणार्थ सौदी अरेबिया त्यांना भरपूर पैसा दिला. जे तुर्कस्तान नावाचं राष्ट्र आहे त्यांनी त्यांना ड्रोन्स पुरवली. लिबिया आहे, सिरिया आहे, यांनी प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे त्याला पैसे दिले. म्हणजे खरं म्हटलं तर पाकिस्ताननी कर्ज घेऊन हे युद्ध लढलेलं आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब होती आणि ते त्यांना काही जमत नव्हतं. आणि याच्यामुळे त्यांना युद्धामध्ये पैशाचा खर्च प्रचंड असतो. तर त्याच्यामुळे त्यांना पैशाचा जो खर्च पडत होता, अम्युनिशनचा, शस्त्रांचा, रिपेअर करण्याचा, तैनाती होण्याचा, हा जो सगळा जो खर्च आहे, हा सगळा खर्च तो त्यांना देण्यात आला. तो हे समर्थक राष्ट्र सौदी अरेबिया, लिबिया, सिरिया आणि अनेक राष्ट्र आहेत, अनेक संस्था पण आहेत. त्याच्याशी मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. त्यांनी पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला. आणि एवढंच नाही तर पाकिस्तानला मदत करण्याकरता त्यांचे आणि चीनचे अनेक हस्तक हे भारतामध्ये आहेत. चीनचे हस्तक कोण आहेत? नक्षलवादी आहेत, माओवादी आहेत वगैरे वगैरे. आणि पाकिस्तानचे हस्तक कोण आहे? तर दिल्लीचा जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याच्यामध्ये जे काही 7 डॉक्टर पकडले गेले, हे सगळे भारतीय होते, काही पाकिस्तानमध्ये आलेले नव्हते, पण ते पाकिस्तान करता काम करत होते. तर म्हणजे हे युद्ध इतक्या सगळ्या लोकांच्या विरोधात असलेलं युद्ध आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हे युद्ध दीर्घकालीन आहे. म्हणजे आपण 71 साली पाकिस्तानचे 2 तुकडे केले, आपल्याला वाटतं आता पाकिस्तान सुधारेल, काही लक्षणं दिसत नाहीये.
आणि आपण प्रयत्न करतो आहे, परंतु हे युद्ध हे दीर्घकालीन चालू आहे. आणि आता जे युद्धाचा जो प्रकार झालेला तो बदली झालेला आहे. पहिले ही पारंपरिक युद्ध असायची सीमेवरची, भारतीय सैन्य विरुद्ध पाकिस्तानी सैन्य. आता हे युद्ध देशाच्या आत पोहोचलेलं आहे, सामान्य नागरिकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलेलं आहे, सायबर युद्ध सुरू झालेलं आहे, आर्थिक युद्ध सुरू झालेलं आहे. याला आम्ही लष्करी भाषेमध्ये मल्टी डोमेन वॉर असं म्हणतो, किंवा त्याला बहुआयामी युद्ध असं म्हटलं जातं. तर हे बहुआयामी युद्ध आहे आणि हे अनेक दिवस चालणार आहे. म्हणजे एक प्रश्न विचारला जातो की मग हे युद्ध थांबेल केव्हा? हा एक अतिशय बेसिक प्रश्न विचारला जातो, थांबेल केव्हा? पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर कॅप्चर केला तर युद्ध थांबेल का? 370 म्हणजे तर पाकिस्तानचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? 370 कलम काढलं, आता पाकिस्तान एकदम न्यूट्रलाइज होईल का? तर याचं उत्तर आहे 370 कलम काढा की म्हणजे हे करा, हे थांबणार नाहीये. हे आम्ही याला आम्ही क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हणतो. आणि हा जो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे, ज्याच्यामध्ये अनेक देशाचे शत्रू भारताच्या विरोधात लढतायत, आणि याचं हे पाकिस्तान पासून होणारा त्रास केव्हा संपेल, तर त्याचं एक उत्तर असं आहे, ज्या वेळेला पाकिस्तानचे 3 तुकडे होतील, 3 किंवा 4 तुकडे होतील. आणि माझ्या पुस्तकाचा जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यात पाकिस्तान विषयी बोलण्यात आहे, त्यात मी म्हटलेलं आहे की एक तुकडा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हा भारतात सामील होईल, दुसरा तुकडा त्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स किंवा त्याला खैबर पख्तूनख्वा म्हटलं जातं, तो अफगाणिस्तानमध्ये जाईल. तिसरा आणि चौथा तुकडा जो आहे सिंध आणि बलुचिस्तान ही वेगळी स्वतंत्र राष्ट्र बनतील, आणि जे पाकिस्तान उरेल ते म्हणजे फक्त पाकिस्तानी पंजाब. तसं झालं तर पाकिस्तानची लढण्याची क्षमता, भारताला त्रास द्यायची क्षमता ही खूप कमी होईल, आणि पाकिस्तान नावाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. पण याच्यामध्ये मला आपल्याला हे पण सांगायचं आहे की चीन पाकिस्तानला का मदत करतो, लोकांना चीन का मदत करतोय? आता काय तुम्ही आपण त्या विषयाकडे येऊयाच, पण तुम्ही आता हे जे सगळे पैलू सांगितले त्याच्यावरनं लक्षात येतं की एकंदरीत हे काय युद्ध लगेच थांबणारं नाहीये, किंवा जे काही आतापर्यंत आपण कारवाई केली आहे ती तेवढीच कारवाई नाही, यापुढे सुद्धा आपण ती कारवाई करत राहणार आहोत, वेगवेगळ्या स्वरूपात ती असणार आहे. पण मूळ हे जेव्हा सुरू झालं त्याचं मागचं कारण होतं ते म्हणजे पहलगामला जो काही पर्यटकांवर हल्ला झाला, भारतीय पर्यटकांना त्यांचा ते हिंदू धर्मीय आहेत हे विचारून त्यांना मारण्यात आलं, आणि त्यातून कुठेतरी भारतीयांवर एक प्रकारचा आघात झाला. आणि तुम्ही सुद्धा पुस्तकात म्हटलंय हा भारताच्या आत्म्यावर असलेला आघात आहे. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे ह्याबद्दल तुम्ही काय भूमिका त्याच्यात विशद केलेली? थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे जो दहशतवाद पाकिस्तान करत होता, 2014 मध्ये मोदी सरकार आलं आणि तेव्हापासून बाकीच्या भारतात होणारा दहशतवाद हा एकदम थांबला. म्हणजे बॉम्ब ब्लास्ट होणं की दहशतवादी हल्ले होणं, आणि इव्हन काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले होत होते ते अतिशय मायनर होत होते, म्हणजे अगदी एखादा हिंदू मारला जाणं किंवा असे म्हणजे मोठे हल्ले होत नव्हते. परंतु 2016 मध्ये पाकिस्तानने एक मोठा हल्ला केला आणि भारतीय सैन्याचे जे 19 सैनिक उरीमध्ये एका तंबूत झोपले होते त्या तंबूला आग लावण्यात आली आणि 19 सैनिक काही न करता जळून तिथे खाक झाले. आणि त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक नंबर 1 केला, ज्या वेळेला आपले स्पेशल फोर्सेस किंवा कमांडोज 11-12 ठिकाणी पाकिस्तानच्या आत गेले आणि पाकिस्तानचे जे लॉन्चिंग पॅड होते दहशतवादी ते नष्ट केले आणि 100-150 जास्त दहशतवादी त्यात मारले गेले. थोडी शांतता निर्माण झाली आणि पुन्हा 2019 मध्ये पाकिस्तानला पुन्हा एक चेव आला आणि त्यांनी जो सीआरपीएफचा जो कॉन्व्हॉय चालला होता त्याच्यावरती हल्ला केला. 45 सीआरपीएफचे जवान मारले गेले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण बालाकोटला स्ट्राईक केला. बालाकोटला जेवढे दहशतवादी होते 200च्या आसपास असावे असा अंदाज आहे. जे दहशतवादी तिथे होते ते मारले गेले, जे नव्हते ते अर्थात वाचले. आणि 2019 मध्ये हे झालं, 2016-2019 आणि त्याच्यानंतर शांतता होती आणि अचानक 24 एप्रिल 2025 ला बैसरन जे पठार आहे पहलगामच्या जवळ, तिथे 34 भारतीय पर्यटकांना मारण्यात आलं. हे सगळे हिंदू होते आणि ते हिंदू होते म्हणून मारले. त्याला 2-3 मोठी कारणं होती. एक तर पाकिस्तानला असं वाटत होतं, पाकिस्तानला कोणी विचारत नव्हतं, भारताची प्रगती खूप होत होती, काश्मीर नावाचा जो प्रॉब्लेम आहे सगळे लोक विसरलेले होते वगैरे, तर म्हणून त्यांनी हा काश्मीरचा मुद्दा पुन्हा पुनरुज्जीवित करण्याकरता हा प्रयत्न केला. आणि अर्थात त्यांना पाकिस्तानला चीनचं पाठबळ होतं, कारण असा कुठलाही मोठा प्लॅन असं काही नुसतं मनात आलं विचार केला जात नाही, त्याकरता पूर्णपणे तयारी केली जाते. त्यांना माहिती होतं की आपण जर भारतीयांना मारलं तर भारताकडनं प्रत्युत्तर हे येणारच, याच्यात काही डाऊट नव्हतं, कारण सरकार अतिशय आक्रमक आहे, भारतीय सैन्य अतिशय आक्रमक आहे. तर त्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर द्यायची किंवा त्याला सहन करण्याची आपली क्षमता आहे का, त्यांनी तयारी खूप केली होती, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. त्यात सगळी मदत चीनने केलेली होती, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू शकतो.
तर हे म्हणजे चीनला मुख्य काय पाहिजे होतं की त्यांना भारताची आर्थिक प्रगती रोखण्याकरता पाकिस्तानचा ते प्रॉक्सी म्हणून वापर करतात की आपण जर युद्धामध्ये अडकलो तर आर्थिक प्रगती कमी होते. रशिया युक्रेनचं युद्ध त्याचं एक मोठं उदाहरण आहे. इस्रायल आणि हमासचं युद्ध आहे ते त्याचं उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे भारताची आर्थिक प्रगती कमी झाल्यामुळे भारत हा चीनला एक प्रतिस्पर्धी म्हणून म्हणजे पुढे येणार नाही अशी त्यांची भूमिका होती. त्या पाकिस्तानचा रोल हा जो आहे तो मोठा आहे. तर हे एक मुख्य कारण होतं की ज्याच्यामुळे हा हल्ला करण्यात आला. तर तो एक भाग झाला आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्ताननी तयारी ही अत्यंत पूर्णपणे केली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे दहशतवादी आत आले, आता ते आपल्याला आठवत आहे की दहशतवादी आले आणि त्याच्यानंतर मग आपलं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नावाचं आपलं एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे ज्याचे मुख्य आता सध्या महाराष्ट्राचे डीजीपी बनलेले आहेत. तर ते तिथे गेले. ते काय करतात तिथे चेक करतात की टेलिफोन कॉल कुठले आले, मॅपवरती कोणी वापर केला वगैरे वगैरे. तर त्यांना तिथे काहीही मिळालं नाही. म्हणजे ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नेचर्स म्हणतात ते काही नव्हतं. याचं कारण काय, या दहशतवाद्यांनी चीनी सॅटेलाइट फोनचा वापर केला होता. या दहशतवाद्यांनी चीनी मॅप वापरले होते, गुगल मॅप नाही. हे तुम्ही आणि मी वापरता. ज्यांनी एन्क्रिप्शन जे केलं होतं ते चीनी होतं. तर त्याच्यामुळे सदानंद दाते यांना हे काही तोडता आलं नाही कारण ते एन्क्रिप्शनची डिफिकल्टी जास्त आहे. तर ही पाकिस्तानला चीनने केलेली ही मदत होती. आणि एवढंच नाही, याच वेळेला त्यांना माहिती युद्ध होईल, आकाशात न होईल. तर पाकिस्तानची 50% शस्त्रही काम करत नव्हती. अम्युनिशनचं शॉर्टेज होतं. तर सगळी अम्युनिशन चीननी पुरवली. सगळे शस्त्र रिपेअर करण्याचं काम चीननी केलं. पण जर तुम्ही एक 50 विमानं रिपेअर केली त्याचा खर्च प्रचंड होतो. हो, आता इंडिगोचं उदाहरण तुमच्या समोर आहे. त्याचे पैसे कोण देणार? चीनकडे क्षमता आहे रिपेअर करण्याची, पण चीन काही फुकटात करणार नाही ना. ही सगळी मदत त्यांना इतर राष्ट्र ज्यांची आपण मगाशी नावं घेतली होती त्यांनी पुरवली. म्हणजे ते थोडक्यात एका पारंपरिक युद्धाला सुद्धा तयार झालेले होते. तर ही सगळी तयारी करून झालेलं एक कृत्य होतं. एक अकस्मात काहीतरी झटका आला म्हणून युद्ध केलं तसं नव्हतं. की पूर्ण तयारी करून केलेलं होतं. आता आपण या संदर्भात चर्चा करतो आहोत. तुमच्या या पुस्तकामध्येच तुम्ही जो काही एक आढावा घेतलेला आहे की भारताने कशा पद्धतीने या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्धनीती वापरली. म्हणजे आपण जे जमिनीवरचं जे युद्ध असतं ते न करता अंतराळामधलं युद्ध प्रामुख्याने केलं. त्याच्यामध्ये क्षेपणास्त्रांचा वापर केला, ड्रोनचा वापर केला. ते युद्धनीती जी आहे त्याच्यामध्ये तिन्ही दलं सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांच्यात समन्वय दिसून आला. तर याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? हे ऑपरेशन सिंदूर नावाचं जे युद्ध आहे जे 24 एप्रिलला सुरू झालं, याला 3 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर भाग 24 एप्रिल पासून तर 7-8 मे पर्यंत तोपर्यंत जे युद्ध होतं याच्यामध्ये मल्टी डोमेन वॉर म्हणजे इतर प्रकारच्या लढण्याचा वापर केला जात होता. म्हणजे सायबर अटॅक आहेत, तैनाती आहे सैन्याची, याच्याशिवाय इन्फॉर्मेशन वॉर आहे, याच्याशिवाय आर्थिक युद्ध आहे वगैरे. आणि जे ऑपरेशन सिंधूर ज्याला नाव दिलं गेलं होतं, 7-8 मेच्या रात्री आपण जे 11 दहशतवादी कॅम्प होते त्यांच्यावरती हल्ला केला. 7 हे काश्मीरमध्ये होते, 2 हे पंजाबमध्ये होते. 9 वरती भारतीय सैन्याने हल्ला केला, 2 वरती एअरफोर्सने हल्ला केला. तर हा हल्ला करून त्याचे सगळे तिथे जे दहशतवादी होते ते अर्थात मारले गेले. जे नव्हते ते तर अर्थात वाचले म्हणजे. आणि त्यात 250-300 जास्त दहशतवादी तिथे मारले गेले. आणि त्याच्यानंतर मग 8-9च्या रात्री पाकिस्ताननी बदली घेण्याकरता आपल्यावरती त्यांनी त्याच्याकडे असलेले मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. तो हल्ला अर्थात आपल्याकडे दहशतवादी कॅम्प तर नाही आहेत तर ते हल्ला कुठे करणार. तर त्यांनी तो हल्ला भारताच्या विमानतळांवरती केला. आणि तिथे आपली जी आर्मी एअर डिफेन्स आहे किंवा एअर डिफेन्स आहे किंवा हवाई संरक्षण जी एजन्सी आहे त्यांनी हे हल्ले सगळे परतावून लावले. पाकिस्तानला कुठल्याही हल्ल्यामध्ये कुठलेही आपलं एरोप्लेन डॅमेज करण्यात यश नाही मिळालं. एअरपोर्ट कुठला डॅमेज झाला नाही, काही हँगर्स डॅमेज झाले नाहीत, धावपट्टी डॅमेज झाली नाही. म्हणजे सगळी मिलिटरी टार्गेटची पूर्णपणे प्रोटेक्ट करण्यात आली. 900हून जास्त ड्रोन्स जी पाकिस्तानने पाठवली होती ती पाडण्यात आली वगैरे. आणि मग तिसऱ्या रात्री म्हणजे 9-10च्या रात्री मग भारताने प्रतिहल्ला केला. आणि त्यावेळेला आपण पाकिस्तानचे जे फायटर एअरक्राफ्ट होते म्हणजे फायटर बेसेस होते, 14 टोटल बेसेस आहेत, तर त्यांच्यावरती आपण हल्ला केला. तर फायटर बेस म्हणजे एअरपोर्टवरती काय असतं तर तिथे धावपट्टी म्हणजे रनवे असतं, तिथे हँगर असतात, त्याच्यामध्ये विमानं पार्क केलेली असतात, तिथे कंट्रोल हेडक्वार्टर्स असतं, तिथे रडार्स लावलेली असतात, तिथे अम्युनिशन डंप असतो, तिथे फ्युएल डंप असतो.
तर आपण हल्ला केल्यामुळे पाकिस्तानच्या एअरपोर्टचं खूपच नुकसान झालं. त्याच्याविषयी बोलतो. फक्त मला एक मिनिट मागे जावं लागेल आणि 24 एप्रिल पासून तर 7-8 मे पर्यंत काय झालं याच्याविषयी मी एकच मिनिट बोलतो. या काळामध्ये आपण पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक युद्ध सुरू केलं. आपण व्यापार थांबवला. 5-6 हजार कोटीचा व्यापार वाघा बॉर्डरमधनं होत होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये किमती वाढल्या. कारण रोजच्या सगळ्या वस्तू पाकिस्तान ज्या लागतात त्या भारताच्या पंजाबमध्ये जातात. तर ते तिथे खूप नुकसान झालं. त्यांना तिप्पट किमतीने ते सगळं विकत घ्यावं लागलं. नंतर त्यांना सैन्याची तैनाती करावी लागली. याच्यात त्यांचं खूप नुकसान झालं. एक तुम्हाला उदाहरण देतो. त्यांना माहिती होतं हल्ला हा आकाशातनं होणार आहे, ते म्हणून त्यांनी त्यांची विमानं विमानांचा त्यांनी एका हाय अलर्ट मोडवरती ठेवलं. विमानाचा हाय अलर्ट मोड कसा असतो? एका मोडमध्ये विमान धावपट्टीवरती उभं असतं, लगेच ते आकाशात झेप घेऊ शकतं. त्याला रनवे अलर्ट म्हणतात. दुसरा त्याला कॉकपिट अलर्ट म्हटला जातो, ज्यामध्ये वैमानिक हा कॉकपिटच्या आत बसलेला असतो, लगेच उडू शकतो. आणि तिसरं जे असतं की जे पाकिस्ताननी वापरलं ते म्हणजे विमान लाहोर एअरपोर्ट किंवा जे इतर एअरपोर्ट होती त्यांचं रक्षण करणं पाकिस्तानच्या विमानाचं काम होतं. तिथे वरतीच पेट्रोलिंग करत होते किंवा गस्त घालत होते. म्हणजे जर भारताची विमानं आली तर त्यांना रिसिव्ह करण्याकरता ते तयार आहेत, कारण धावपट्टीवरनं विमान आकाशात जायला 7-8 मिनिटं लागतात. तर ते सगळा वेळ वाचला होता. परंतु याच्यामध्ये होतं काय की ज्याला विमान उडत असतं आकाशामध्ये 4 तासाहून ते जास्त उडू शकत नाही. प्रचंड खर्च होतो. आता इंडिगोची विमानं 5-6 तास सुद्धा उडत नाही 24 तासामध्ये. तरी पण त्यांना केवढा मोठा लॉस आला. आणि आपल्याला केवढं मोठं तिकीट लावतात. जर पुण्यावरनं जर नागपूरला जायचं असेल तर 8,000 रुपये घेतात आपल्याकडनं एका माणसाकडनं. तर ते खर्चिक असतं. तर पाकिस्तानच्या विमानाचं आयुष्य कमी झालं, इंधन खूप वाढलं, खर्च खूप वाढला. पाकिस्तानची शस्त्र रिपेअर करण्यात खर्च खूप गेला. म्हणजे पाकिस्तानवरती आर्थिक दबाव हा प्रचंड पडला. आपण सिंधू नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात यश मिळालं. आपण सायबर अटॅक त्यांच्यावरती केले, त्याच्यामध्ये यश मिळालं. जमिनीवरती आपण आपले तोफखाना वगैरे जो होता आणि इन्फंट्री जी पायदळ जी LOC वरती असते तिथे आपण पाकिस्तानचे जे समोर त्यांचे जे हेडक्वार्टर्स आहेत, ब्रिगेड हेडक्वार्टर, डिव हेडक्वार्टर्स आहेत, त्यांचे इतर कंट्रोलिंग हेडक्वार्टर, त्याच्यावरती आपण हल्ले केले. म्हणजे जमिनीवरती युद्ध हे सुरू होतं. तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालं. आणि जे क्षेपणास्त्रांचं युद्ध झालं, मिसाईल्सचं युद्ध झालं, हे 7-8च्या रात्री, 8-9च्या रात्री पाकिस्तानने हल्ला केला आणि 9-10च्या रात्री आपण पाकिस्तानवरती प्रतिहल्ला केला. तर त्याच्यामध्ये मी त्याच्याविषयी बोलत होतो. तर त्याच्याविषयी मी फक्त एकाच टार्गेट विषयी बोलतो, ते म्हणजे नूरखान नावाचा जो एअरबेस आहे जो रावळपिंडी पाशी आहे. रावळपिंडी ही त्याची राजधानी आहे. आणि पाकिस्तानचा एक स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहे. म्हणजे ते पाकिस्तानी सैन्याचं अंग जे न्यूक्लिअर बॉम्ब कंट्रोल करतात. तर त्यांचं तिथे बेस आहे आणि त्यांचे अणुबॉम्ब तिथे असावेत. आपण ज्यावेळेला त्याच्यावरती हल्ला केला तर तिथून म्हणजे आपण ब्रह्मोस मिसाईलवरती हल्ला केला तर त्याच्यामध्ये तिथून न्यूक्लिअर रेडिएशन लीक सुरू झालं. त्याचा अर्थ की तिथे न्यूक्लिअर रेडिएशन असलेली शस्त्र होती. अर्थात न्यूक्लिअर बॉम्ब काही बॉम्बस्फोटाचा स्फोट होत नाही त्याचा, परंतु रेडिएशन सुरू झालं. तर त्यावेळेला ते किती झालं डॅमेज, काय तुटलं, हे झालं ते बघण्याकरता एका एक्सपर्ट टीमची गरज होती. ज्याला माफ करा, त्याला IAEA ची टीम म्हटली जाते, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन असं त्याचं नाव आहे त्याचं. तर त्यांचे तिथे जाणं भाग होतं. आणि त्याच वेळेला दुपारी 3:30 वाजता पाकिस्तानचे जे DGM होते ते घाबरलेले होते. ते म्हणाले की न्यूक्लिअर रेडिएशन आम्ही चेक करायलाच पाहिजे, नाहीतर फार मोठा धोका निर्माण होईल, कारण हे कुठेही पसरू शकतं ना. आणि रावळपिंडी सारखं मोठं शहर जवळ होतं, की शहराच्या जवळच होतं ते. तर म्हणून त्यांनी सीज फायर करता रिक्वेस्ट केली आणि मग आपण अर्ध्या तासानंतर आपण ते सीज फायर मान्य केलं आणि मग सीज फायर झालं. आणि त्याच्यानंतर म्हणजे अर्ध्या तासात पुन्हा ते सीज फायर थोडं तुटलं, 2 तास तुटलं, पण पुन्हा ते लागू झालं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून एक भाषण केलं आणि त्यात त्यांनी 4 मुद्दे मांडले की नंबर 1 मुद्दा, ऑपरेशन सिंदूर संपलेला नाहीये, पाकिस्तानने पुन्हा तर दहशतवादी हल्ला केला तर आम्ही त्यांना मारू, नंबर 1. दुसरं, पाकिस्तानची जी न्यूक्लिअर बोगी आहे त्याची आम्ही पर्वा करत नाही. याच्याविषयी थोडंसं 1 मिनिट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. 2014च्या आधी ज्यावेळेला दहशतवादी हल्ले व्हायचे आणि टीव्हीवरती डिबेट व्हायचं, त्यावेळेला तुम्ही तिथे डिबेटमध्ये मला पण बघू शकाल अनेक ठिकाणी, एवढे सगळे वेल नोन चॅनल सगळीकडे मी होतो. तर त्यावेळेला आपल्या टीव्हीवरती असलेले आपले तज्ज्ञ आपल्या लोकांना सांगायचा प्रयत्न करायचे की पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला
पण त्यांच्यावरती पारंपरिक शक्तीचा वापर करू नका, कारण त्यांना राग येईल आणि राग आला तर ते अटमबॉम्ब वापरतील आणि तुमचं नुकसान होईल. म्हणजे आपले तज्ज्ञ आपल्या टीव्ही चॅनलवरती आपल्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते की न्यूक्लिअर बॉम्ब वापरू नका. पाकिस्तान मात्र आपल्या बॉम्बला घाबरत नव्हतं. आपल्याकडे पण बॉम्ब आहेत ना, पण ते न घाबरता हल्ले करायचे. पण आपण मात्र घाबरून आपली जी पारंपरिक शक्ती याचा वापर कधी केला नाही. पण ही जी न्यूक्लिअर बोगी होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते तोडून काढली आणि आपण दाखवून दिलं की तुमच्याकडे बॉम्ब असो की नसो, जर आम्हाला तुम्ही त्रास दिला तर आम्ही त्याला तुम्हाला डबल ट्रिपल असा त्रास देऊ. मला आता या निमित्ताने आणखी एक विचारावं वाटतं, म्हणजे थोडासा पुस्तकाच्या पेक्षा वेगळा विषय तो म्हणजे हे सगळं होत असताना आपल्या इकडचे अनेक लोक, प्रामुख्याने विरोधक जे आहेत, राजकीय विरोधक जे आहेत, त्यांनी अशी भूमिका घेतली की आपण सीजफायर का केलं, किंवा आपलीच विमानं किती पडली, किंवा आपले जवान किती मारले गेले, किंवा आपण सीजफायर करताना म्हणजे अमेरिकेचं आपण का ऐकलं, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. तर त्याविषयी तुमची काय भूमिका आहे, किंवा त्याचा काही उल्लेख याच्यामध्ये आहे का पुस्तकात? ऑपरेशन सिंदूरमध्ये इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध हा प्रचंड मोठा आयाम होता. आणि माहिती युद्ध हे कोणाविरुद्ध केलं जातं? माहिती युद्ध केलं जातं तुमच्या नागरिकांच्या विरुद्ध, तुमच्या सैन्याच्या विरुद्ध, इंटरनॅशनल कम्युनिटी आहे त्यांच्या विरुद्ध, आणि तुमचा शत्रू म्हणजे पाकिस्तान, चीन आणि त्यांच्या विरोधात. तर आता हे सगळे त्यांच्या विरुद्धही केलं जातं. चीन, पाकिस्तान, इंटरनॅशनल म्हणजे लोक म्हणजे युरोप आहे, अमेरिका आहे वगैरे, मग भारतातले लोक आणि भारताची सेना दल, हे चार त्याच्यावरती याच्या विरुद्ध युद्ध होतं. तर या युद्धामध्ये दोन प्रकारच्या, म्हणजे भारतापर्यंत बोलायचं म्हटलं तर दोन प्रकारच्या नॅरेटिव्ह प्रामुख्याने पुढे येत होत्या. एक नॅरेटिव्ह की ज्यांना सरकारविषयी आदर आहे, त्यांना वाटतं की सरकार चांगलं काम करत आहे, की युद्ध का थांबवलं, तुम्ही युद्ध थांबवण्याच्या पूर्वी मला का नाही विचारलं, इतकं छान चाललं होतं, बॉल बाय बॉल कॉमेंट्री मिळत होती, आयपीएलच्या मॅच पेक्षा हे जास्त चांगलं होतं, आमच्या सोसायटीत आम्ही किती चर्चा करत होतो आणि सगळे प्लॅन पण केले होते की रावळपिंडी कसं कॅप्चर करायचं वगैरे, पण तुम्ही थांबवलं आम्हाला, आमचे प्लॅन सक्सेसफुल तुम्ही होऊ न दिले. तर तो एक हे अशा प्रकारची नॅरेटिव्ह की तुम्ही युद्ध का थांबवलं, तुम्ही हीच वेळ होती पाकिस्तानने ऑक्युपाईड काश्मीर जिंकण्याचा, ते जिंकलं का नाही. मी मगाशी म्हटलं तुम्ही पीओजे जिंकलं तरी काही म्हणजे हे दीर्घकालीन युद्ध काही थांबणार नाहीये. याच्यामध्ये पहिलं उत्तर असं आहे की ज्यावेळेला आपण युद्धाला जातो आणि ऑपरेशन सिंधूर हे युद्ध होतं, तर त्यावेळेला सैन्यामध्ये एक मोठं हे असतं की या युद्धाचं एम काय आहे, तुम्हाला उद्देश काय आहे तुमच्या या युद्ध करण्याचा. तर या युद्धाचा आपला उद्देश होता पाकिस्तानचे जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते ज्याच्याविषयी आपल्याला माहिती होती त्यांना उद्ध्वस्त करायचं. जेवढी माहिती आपल्याकडे होती ते सगळे कॅम्प आपण बर्बाद केले. ज्याची माहिती नव्हती ते बर्बाद कसं करणार आपण काय सगळीकडे बॉम्ब टाकू शकत नाही ना. तर 11 ठिकाणी आपण ते टाकले, ठीक आहे, आणि ते त्यांना बर्बाद केलं. तर म्हणजे युद्धामध्ये एम होतं दहशतवाद्यांना मारणं, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आणि त्यांचं एस्टॅब्लिशमेंट हे खराब करणं, ते आपण अचीव्ह केलं. दुसरं, युद्धामध्ये एक दुसरा मोठा आयाम असतो ज्याला म्हटलं जातं कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन. तुम्ही युद्ध केव्हा थांबवणार, युद्ध सुरू करण्याशिवाय युद्ध थांबवण्याचा निर्णय सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. वेड्यासारखं तुम्ही सगळ्या वेळ युद्ध सुरू ठेवू शकत नाही. तुम्हाला दोन स्पेसिफिक उदाहरणं देतो की आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, गेले 3.5-4 वर्ष झालेले आहेत. रशियाने बऱ्यापैकी 20% युक्रेन कॅप्चर केलं आहे, परंतु ते युद्ध थांबवायचं त्यांना कळतच नाहीये. म्हणजे ते असे काही चक्रव्यूहात अडकलेले आहेत की आता थांबवायचं कुठे. आता इस्रायल आणि पॅलेस्टीन किंवा इस्रायल विरुद्ध हमासचं युद्ध सुरू आहे. 60,000 पॅलेस्टिनियन इस्रायलने मारलेलं आहे, सगळे पॅलेस्टीन युद्धस्थ झालेलं आहे, पण ते युद्ध थांबवायचं कसं इस्रायलला कळत नाहीये. मी तसं म्हटलं तर मिलिटरी विक्ट्री त्यांची भरपूर आहे. आता पॅलेस्टीनमध्ये काही राहिलंच नाहीये, काहीच जमिनीवरती नाहीये ते, ठीक आहे ना, पण युद्ध त्यांना थांबवता येते. आणि आज 55 किंवा 60 ठिकाणी युद्ध सुरू आहेत आणि त्या युद्धात त्यांना युद्ध थांबवायचं कसं, केव्हा विजय डिक्लेअर करायचा लोकांना कळतच नाहीये. तर त्या मानाने आपण एक अतिशय चांगला निर्णय घेतला की आम्हाला दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बर्बाद करायचे होते, ते आम्ही केले. आता आम्ही युद्ध थांबवू, परंतु जर पाकिस्तानने पुढे गडबड केली तर त्याला याच्याहून जास्त जबाब दिला जाईल. तर कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन हे चांगलं आपण केलं होतं ते. याच्यामध्ये दुसरं नॅरेटिव्ह जे आहे ते भारत विरोधी, म्हणजे की ते म्हणजे जे टुरिस्ट मारले गेले ते हिंदू होते म्हणून त्यांना मारलं हे सिद्ध करा, किंवा विमानं किती पडली, तुम्ही मला काय सांगितलं नाही की विमानं कधी पडली, कुठे पडली, ते तुम्ही मला काय सांगत नाहीये वगैरे. तर याच्यात थोडक्यात उत्तर असं आहे की युद्ध म्हटलं ही काही क्रिकेटची फिक्स झालेली मॅच नाहीये की कुठच्या बॉलला कोणी सिक्सर मारायचं, कुठल्या बॉलला कोणी आउट व्हायचं. युद्धात नुकसान होतंच, युद्धामध्ये एखाद्या म्हणजे वेळेला आपलं नुकसान होतं, परंतु शेवटी जे
पूर्ण युद्ध असतं ज्याला मी कॅम्पेन म्हणतो, ते तुम्ही जिंकायला पाहिजे, तुमचा उद्देश हासिल व्हायला पाहिजे, त्यांना धडा शिकवायला पाहिजे वगैरे. तर नुकसान होणं काही असं काही फार मोठं आकाश कोसळलं असं नाही, की समजा जर आपली काही विमानं पडली असतील तर पाकिस्तानची त्याच्यावर जास्त पडली. मी मगाशी म्हटलं की त्यांचे हँगर्स म्हणजे वरती आपण हल्ला केला होता. हँगर्समध्ये F-16 नावाची विमानं ही पार्क केलेली होती, त्यांचं नुकसान झालं. त्यांचे रडार्स त्याचं नुकसान झालं. त्यांचे जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स असतात त्याला पूर्णपणे विध्वस्त करण्यात आलं. त्यांचं भरपूर नुकसान झालं. तर म्हणजे आपलं नुकसान झालं तर त्यांचं पण नुकसान झालं. तर तो एक भाग असतो. आणि तिसरं काय असतं माहितीये का, की आजकाल एक काही पण झालं की सिद्ध करा वगैरे नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे, की सगळं प्रूफ लागतं. आपण एक एक्झाम्पल घ्या 1971चं. 1971च्या लढाईमध्ये भारतीय सैन्य म्हणालं 3 डिसेंबरला की आम्ही भारत बांगलादेश सीमा पार करून आम्ही पाकिस्तान, आता आम्ही बांगलादेशमध्ये प्रवेश केलाय. कुणी पुरावा मागितला का, की फोटो पाठवा, जीपीएसचा रेफरन्स पाठवा वगैरे? कोणी नाही. भारतीय सैन्य म्हणालं 11 डिसेंबरला की आम्ही आता ढाक्यापासून 8 किलोमीटर वरती आहे. कुणी त्याचं प्रूफ मागितलं का? नाही. नंतर भारतीय सैन्य म्हणाला की पाकिस्तानने सरेंडर केलं, अर्थात त्याचे फोटो आले होते, ते दिसले आपल्याला तिथे. आणि नंतर सैन्य म्हणालं की आम्ही 94,000 कैदी पकडले. ठीक आहे ना. तर कोणी मोजायला गेलं होतं का? एखाद्या 10-5 कमी असू शकतं, 10 जास्त असू शकतील. पण सैन्यावरती आपला विश्वास होता, आपल्या सरकारवरती विश्वास होता. आणि ते नंतर खरं पण होतं, कारण हे सगळे फिगर्स नंतर पाकिस्तानने पण हे केलेले आहेत, ते काही ते परत पण गेले. पण आता हे म्हणजे काही काही राजकीय मतभेद असू शकतात, आपले एकमेकांची दुश्मनी असू शकते, ते ठीक आहे. परंतु देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मतभेद असायला नको. हे सिद्ध करा, ते सिद्ध करा. पाकिस्तान आपण हारलो, हे झालं. म्हणजे आता एका वाक्यात सांगायचा प्रयत्न करतो की एक म्हणजे या काळामध्ये पाकिस्तान या माहिती युद्धामध्ये आपण ज्याला जसं बोलतोय तसं एक दिवशी पाकिस्तान युद्धाच्या 3ऱ्या दिवशी पाकिस्तान सांगितलं की ये देखो अभी हम एक वीडियो प्ले करते हैं, आप इसे देखिए, ये इंडिया वाले बोल रहे हैं कि हमने दहशतवादी हमने मारा है. त्यांनी ते व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओमध्ये कोण होतं? एक करण थापड नावाचे पत्रकार आहेत. तुम्ही पत्रकाराला, तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल. करण थापड भारतीय टीव्ही चॅनलवरती इंटरव्ह्यू घेत होते. कोणाचा? तर सत्यपाल मलिकचा. सत्यपाल मलिक कोण आहेत? तर ते काश्मीरचे राज्यपाल होते. केव्हा होते? ज्यावेळेला पुलवामाचा हल्ला झाला होता. सत्यपाल मलिक काय म्हणत होते? त्यांनी थोडक्यात म्हटलं की पुलवामाचा जो हल्ला झाला, आपण म्हणालो की पाकिस्तानने तो हल्ला केला, तो हल्ला पाकिस्तानने केला नाही, आम्हीच आमच्या सैनिकांना मारलं. असं कोण म्हणत होतं? सत्यपाल मलिक. कुठे म्हणत होते? भारतीय टीव्हीवरती. कोणाला सांगत होते? करण थापडनं. आणि हे एक नुसतं एक्झाम्पल झालं. असे जवळजवळ 70-80 लोक होते. त्याच्यामध्ये एक काय ती म्हण मराठी पावलं पुढे वगैरे, काही जण महाराष्ट्रातले पण होते. आणि त्याच्यातले आता एक विचारत आहेत की सैन्याला काही काम आहे का, सैन्याची काही गरज आहे का? अरे ते ज्या कॉन्स्टिट्युन्सी मधून ते लढतात त्यांच्या आजूबाजूला वाटेल तेवढे सैनिक भरलेले आहेत. म्हणजे मी नाव घ्यायला नको, कराड, सातारा, सांगली सैनिकांनी खसाखस भरलेलं आहे. तर ते त्याच्या मतदाराशी बोलले तर त्यांना त्या मिनिटात कळेल की सैनिक काय करतायत ते. आणि दरवर्षी झाले की महाराष्ट्रामध्ये 30-40 म्हणजे शवपेट्या आणल्या जातात. त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही कसे गेला, का स्वतःला गोळी मारून गेला, की कशामुळे झालं ते. तर म्हणजे पॉलिटिकल वैर असू शकतं, त्याच्यात मला काही जायचं नाही. परंतु देशाची सुरक्षा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा असा वादविवाद नको. आणि आपण सगळ्यांनी मागे राहायला पाहिजे. आणि इथे मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा सांगतो, कारण इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फॉर्मेशन वॉर किंवा डिसइन्फॉर्मेशन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉर किंवा प्रोपगंडा वॉरफेअर. आणि मराठीमध्ये म्हणायचं माहिती युद्ध, दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध वगैरे, किंवा नॅरेटिव्ह वॉर म्हणजे कथानक युद्ध वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि नंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो की वेस्टर्न वर्ल्ड, वेस्टर्न मीडिया म्हणजे कोण? अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जिथे डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत, त्यांच्या 85% मीडिया भारताने हे युद्ध जिंकलं हे बिलीव्ह करायला तयार नाहीत. त्यांना वाटतं की पाकिस्तानची नॅरेटिव्ह खरी आहे. पाकिस्तान म्हटलं तर ऑटोक्रॅटिक आहे, भारत म्हटलं तर डेमोक्रेसी आहे. पण वेस्टर्न मीडियाचा पाकिस्तानवरती का विश्वास आहे जास्त आणि भारतावरती ते का विश्वास ठेवत नाही? मला मी पटकन सांगायचा प्रयत्न करतो वेळेचाही असल्यामुळे. त्याला 3-4 मोठी कारणं आहेत. एक तर या वेस्टर्न मीडियाला म्हणजे गोऱ्या लोकांना ब्राऊन इंडियाचा जो राईज आहे तो काय आवडत नाहीये. आपण जर इंग्लंडच्या पुढे गेलो, आपण फ्रान्सच्या पुढे गेलो, तर तुम्हाला काय वाटतं की ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने तुम्हाला धन्यवाद देतील, शाबास, छान काम केलं, तुम्ही आमच्या पुढे गेला. तुम्हाला काय वाटतं की ब्रिटिशांनी तुमच्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि एक भारतीय ऋषी सुनाक नावाचा त्यांनी त्याच्यावरती राज्य केलं की त्यांना आवडलं असेल का? अर्थातच नाही. तर गोऱ्या लोकांची समजूत आहे की दे वर बॉर्न टू रूल द वर्ल्ड आणि त्यांना काही आवडलेलं आहे. तो एक भाग झाला. त्यांना वाटतं जगाला उपदेश देण्याचा
म्हणजे अधिकार हा फक्त आम्हाला. दुसरी गोष्ट मात्र जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे वेस्टर्न मीडियाची इक्विटी ही 30% जास्त चीननी विकत घेतली आहे. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स आहे अमेरिकेचा सर्वात मोठा पेपर आहे, मग वॉशिंग्टन पोस्ट आहे, तर त्याचं 30% भांडवल कोणाचं आहे? चीनचं. तर न्यूयॉर्क टाइम्स कधी चीनच्या विरोधात देऊ शकतो का? त्याचं उत्तर नाही. कुठलंही टीव्ही चॅनल, कुठलंही युट्यूब चॅनल त्यांच्या त्यांचे म्हणजे मालक असतील विरुद्ध लिहू शकतात का? अर्थातच नाही. म्हणजे तो चॅनल बंद पडून जाईल. तो सिंपल गोष्ट आहे. तर ते लिहिणार नाही, ते ठीक आहे. तर त्यांनी पण त्याला चीननी सांगितलं होतं की तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने लिहा, आणि मग 70-80 त्याचे जे पत्रकार होते ते भारताच्या विरोधात लिहित होते, आणि त्याच्यातले 80% भारतीय होते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, उग्रवाद नावाचा प्रकार आता त्या भागात एवढा वाढलेला आहे. युरोपमध्ये म्हणतोय मी की 1% पॉप्युलेशन असून आज ग्रेट ब्रिटनचे 35 मेयर हे कोण आहेत? मुस्लिम्स आहेत. ठीक आहे, 35 मेयर, आणि पॉप्युलेशन किती? 1%. आणि न्यूयॉर्कमध्ये पॉप्युलेशन आहे 3%. आणि ममदानी काय करतोय ह्याची तुम्हाला, आणि न्यूयॉर्क हे अमेरिकेचं सर्वात मोठं शहर आहे. मी जास्त जात नाही, परंतु हे एक मोठं कारण आहे. अजून पण कारण आहे, पण काही गोष्टी आपण उघडपणे सांगू शकत नाही. परंतु म्हणजे त्यांना खरं काय झालं माहिती होतं, पण तरी पण ते खोटी कथानकं जगासमोर मांडत होते. तर हे त्याचा एक अतिशय मोठा आयाम होता महेशजी. मला एक आता एक दोन प्रश्न शेवटचे विचारायचे. एक म्हणजे आता या सगळ्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची नेमकी काय अवस्था आहे असं दिसून येते? ओके, आपण विचारलं की पाकिस्तानची सध्या अवस्था काय आहे. तसं म्हटलं तर पाकिस्तानची सध्या अवस्था अत्यंत खराब आहे. अवस्था आपण 2 पद्धतीने बघू शकतो. एक तर आर्थिक अवस्था, म्हणजे आर्थिक परिस्थिती अतिशय भयंकर आहे. म्हणजे तिथे महागाई प्रचंड वाढली. आपल्याकडे महागाई 3 किंवा 4% असते, तिथे महागाई 50, 60, 70% आहे. आपल्याकडे पेट्रोल 100 रुपयाला मिळून जातं, त्यांच्याकडे 350, 400 रुपयाला मिळतं. महागाई प्रचंड वाढलेली आहे. सामान्य माणसाचं जीवन हे झालेलं आहे. आणि पाकिस्तान केवळ कर्ज घेऊन राहतोय. म्हणजे आतापर्यंत पाकिस्तानने IMF कडनं 24 कर्ज किंवा 25 कर्ज घेतली आहे. आणि एवढं चांगलं झालं आहे की आता ते अमेरिकेचे चांगले मित्र बनल्यामुळे त्यांना तर कर्ज पटकन मिळतं. नंतर पहिले कर्ज मिळायला त्रास व्हायचा. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो की वर्ल्ड बँक असो की एशियन डेव्हलपमेंट बँक असो, त्याच्यावरती वेस्टर्न कंट्रीजचं वर्चस्व आहे, त्यांना कर्ज पटकन मिळतं. पण ते एक कर्ज घेऊन दुसरं कर्ज फेडायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचं आर्थिक अवस्था अत्यंत भयंकर आहे. मोठा पूर आला होता, पाणी अडवल्यामुळे त्याचं म्हणजे फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा धोक्यात आली वगैरे वगैरे. आणि दुसरा जो भाग आहे तो जास्त महत्वाचा आहे की तिथे अंतर्गत सुरक्षेची प्रॉब्लेम्स फार वाढलेली आहे. आपल्याला आठवत असेल की एक काही वर्षापूर्वी ज्या वेळेला जनरल रावत हे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, तर त्यांनी एकदा म्हटलं होतं की भारताला 2.5 आघाड्यांवरती युद्ध लढावं लागेल. 2.5 फ्रंट वॉर त्यांनी हा शब्द वापरला होता, की जे पहिल्या वेळा जनरल बिपिन रावत म्हणाले होते. त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय होता की जर आपलं पाकिस्तानची युद्ध आपण लढतोच आहे, त्याच वेळेला आपल्याला चीनच्या बरोबर सुद्धा युद्ध लढावं लागत आहे. चीनच्या सीमेवरती असलेलं सैन्य आपण पाकिस्तानच्या विरोधात वापरू शकत नाही, तिथे पण लढाई सुरू आहे. आणि त्याच वेळेला देशाच्या आत नक्षलवादी आहेत, दहशतवादी आहेत, उलटी सुलटी कामं करतील. जसं ते शर्जील इमामला काल हे मिळालं, जामीन मिळाला नाही म्हणून काही लोकांना दुःख वाटलं. एक दोन वर्तमानपत्रात एक एडिटोरियल पण लिहिलं, काय मोठ्या वर्तमानपत्राने एडिटोरियल लिहिलं की सुप्रीम कोर्टने फार महाचूक केली वगैरे. त्या सुप्रीम कोर्टला ट्रेनिंग लावायला पाहिजे या वर्तमानपत्रांचं, की कसं निर्णय द्यायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे. तर एनिवे, तर त्याच्यामध्ये त्यांचं काय की आम्ही ईशान्य भारताला कट ऑफ करू, जो सिलिगुडी नावाचा कॉरिडॉर आहे तो तोडून. म्हणजे तर हे आतले जे घरभेदी आहेत तर ते खूप आहेत. आणि तसं तर हे रावत काय म्हणत होतं. पण त्यावेळेला पण प्रश्न येत होता की जर आपल्याला जर 2.5 फ्रंट किंवा 3 फ्रंट वॉर लढावं लागू शकत असेल, लढावं लागतं आहे, तर ते पाकिस्तानला पण लढायला आपण भाग पाडू शकतो का? पाकिस्तानला 3 फ्रंट वॉरला लढायला भाग पाडू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. आणि ते आता पुष्कळ प्रमाणात चाललेलं आहे. म्हणजे काय, भारत आणि पाकिस्तानचं काय चाललंय आपण बोललेलोच आहे. तर ती एक सीमा झाली. दुसरी सीमा आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा. पाकिस्तानला वाटलं होतं की अफगाणिस्तान त्यांचा खूप मोठा मित्र आहे, त्यांना स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळेल, त्यांना अफगाणिस्तानकडून खूप मदत मिळेल. पण आता अफगाणिस्तानमधून तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाचा एक गट पाकिस्तानी सैन्यावरती रेग्युलरली हल्ले करतो आहे आणि त्यांचं नुकसान भयंकर होतं आहे. माझ्या पुस्तकात त्याच्याविषयी खूप माहिती आहे की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान कसं करत आहे. त्यांना काय पाहिजे आहे की जो अफगाणिस्तानचा जो मेजर भाग आहे तो पठाण किंवा पश्तून किंवा पख्तून असे लोक आहेत ते. आणि पाकिस्तानचा जो खैबर पख्तूनख्वाचा भाग आहे, जिथे इम्रान खान हे मुख्यमंत्री होते, तो सुद्धा पठाणांचा भाग आहे. तर त्यांना वाटतं दोन्ही बाजूचे पठाण एकत्र यावेत आणि त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावं. तर तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान त्यांना इंडिपेंडंट करण्याकरता लढतात.
तर हा दुसरा भाग झाला की त्यांची अफगाणिस्तान सीमा अत्यंत अशांत आहे. याच वेळेला इराणच्या सीमेवरती सुद्धा त्यांची पुष्कळ गडबड सुरू होत असते. आणि हे असताना आज 50% पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानच्या आत दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे. बलुचिस्तानमध्ये बलुची लोकांना स्वतंत्र देश बनवायचा आहे. सिंधना वेगळा देश बनायचा आहे. आज बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य रस्त्यावरती हालचालच करू शकत नाही. बलुची हल्ले त्यांच्यावरती करतात. जो सीपेक नावाचा कॉरिडॉर आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, प्रचंड मोठा कॉरिडॉर आहे. त्या रस्त्यावरती दिवसात एक वाहन सुद्धा जात नाही. म्हणजे कल्पना करा, जर तुम्ही मुंबईत आहात, मी पुण्यामध्ये आहे, तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जर रोज दिवसाला एक गाडी जायला लागली, त्याचं किती नुकसान होईल की तुम्ही एवढा प्रचंड खर्च केला आणि एक गाडी रोज जाते. तर तेच नुकसान कसलं होत आहे सीपेकचं. तर तिथे गाडीच जाऊ शकत नाही. त्यांनी बंदर इथे बांधलं बलुचिस्तानमध्ये, नाव आहे त्याचं ग्वाडार किंवा मोहम्मद बिन कासिम. त्यांना वाटलं की वर्षात 5-6 हजार जहाजं तिथे येतील. तिथे 5 जहाजं सुद्धा येत नाहीयेत. तर म्हणजे बलुचिस्तानचं नुकसान होतंय, सिंधमध्ये त्याचं नुकसान होतं. किती नेमकं नुकसान होतं आहे ही आकडेवारी माझ्या पुस्तकात दिलेली आहे. बलुचिस्तान काय करते, सिंध काय करतं आहे, अफगाणिस्तान काय करते, सगळं. तर पाकिस्तानला आज 3 फ्रंट वॉर वरती लढायला आपण भाग पाडलेला आहे. आणि याच वेळेला मी एक शेवटचा मुद्दा घालतो, कारण वेळेचं बंधन असतंच देवी, की आपण वाचलं असेल की दर एक 7-8 दिवस झाले की कुठले तरी अज्ञात व्यक्ती पाकिस्तान मधल्या कुठल्या तरी दहशतवादाला मारून टाकते. तो लष्कर ए तैयबाचा असतो, तो जैश ए मोहम्मदचा असतो. आतापर्यंत जवळ 35-40 दहशतवाद्यांना अज्ञात लोकांनी मारलंय. आता त्या अज्ञात कोण मला काय माहिती नाही, मी पुण्यात असतो, तर मला त्याची कल्पना नाहीये. परंतु मारलंय खरं, आणि ते भारताच्या विरोधात दहशतवादाचं काम करायचं हे पण खरं आहे. आणि ते 2 दहशतवादी आहेत, 3 मोठे दहशतवादी गट आहेत, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद, की जे भारताच्या विरोधात काम करतात. त्यांचे दहशतवादी होते, तर ते नक्कीच भारताच्या विरोधात काम करत होते आणि ते मारले जात आहेत. ही एक चांगली बाब आहे. तर आता पाकिस्तानला 3 फ्रंट वॉरला लढावं लागतं आहे, हे माहिती आहे. या युद्धाचे अनेक पैलू आहेत, सायबर वॉर आहे वगैरे, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आपण त्यातले काय कव्हर करू शकतो मला माहिती नाही. महेशजी, चालेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा सगळा एकूण जो ऑपरेशन सिंदूरचा पट आहे तो उलगडून दाखवलात, आणि निश्चितपणे याच्यापेक्षाही अधिक माहिती तुमच्या पुस्तकामध्ये आहे. आणि ते पुस्तक निश्चितपणे लोकांनी वाचावं आणि त्यातून सगळा ऑपरेशन सिंदूरचा आत्तापर्यंतचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यामधून भारताला झालेला फायदा, पाकिस्तानचं कशा पद्धतीने नुकसान झालं, हे सगळे विषय त्याच्यातून लोकांना समजतील. तेव्हा लोकांनी जरूर हे पुस्तक वाचावं. महाजन सर, तुम्ही इथे आलात न्यूज डंकामध्ये आणि हे सगळं विस्तृतपणे सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.